श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। प्रसंगी इथे हा पातला कुशव्रतांत बशिला 14 वर्ष पाठी भेटला रामे धाडीला कृपाळुत्वे। कवी कीर्तनात महाराज बोलायला चालू केले। हा विषय भरताच्या प्रेमाचा आणि हनुमंतरायाच्या आवडीचा विषय होता। रामायण सांगत महाराजांनी खूप सांगितलं। आता महाराजांनी कसं उन्हाळ्याचे दिवस लागल्यानंतर बोरला पाणी कमी झालं, वाप्यातलं पाणी दांडात शिरून जाणार आहे, वाहता मळा। कारण हे दररोज मात्र पारायण झालेल्या माणसाच्या पुढे शक्ती आपण सांगणं म्हणजे आपण त्यांच्या पूर्ततेला पूर्ण होऊ शकणार नाही। आपण सामान्य माणसं आहोत। दररोज भजन करणाऱ्या माणसाला भजन अवघड नाही, पण कितीही सुज्ञ माणूस झाला तर एक दिवशी भजन करणं तेवढं स्वल्प नाही। आपण वर्षभर जर रामाची सेवा केली तर आपल्याला शक्ती सांगता येतच नाही। पण चुकली तर कोणी काही म्हणायचा वाट कोणी बघू नका, मला सांभाळून घ्या विनंती आहे तुम्हाला। नाथमारा सांगू लागले, भरत प्रेमाने विचार करू लागला। भरताने ज्या दिवसात चित्रकूट पर्वताला विधिवत गमन केला आणि रामाची भेट घेतली त्या दिवसापासून 14 वर्ष दिवस झाले। आज भरताला रामाचा, लक्ष्मणाचा, सीतेचा काहीही समाचार माहित नव्हता। पण आज 14 वर्षानंतर माझा भरत मालक भेटला, माझ्या रामाचं गुणगान ऐकायला भेटणार आहे। कारण तिथं सोडून आलाय हनुमंतरायाचे शब्द, लक्ष्मणाला सोडून रामा इथं आलास, ह्या शब्दाचा स्वान त्याला भरताने ऐकला। आणि सौमित्र ज्यावरती संकटामध्ये पडला हे माहीत झालं आणि भरताला वाटू लागलं, अरे 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 काय झाले माझ्या बंधूला, काय झाले माझ्या बंधूला हे मला माहीतच नाही। आणि आज 2 दिवस नाही 2 तास जर बाळ बाहेर गेलं तर मात्र आईला उत्सुकता वाटते, माझ्या बाळाला काय झालं असं, कुठं असल। 14 वर्ष दिवसापूर्वी माझा भरत बंधू गेलेला, राम बंधू गेलेला आहे, तर त्याचा समाचार मला ऐकायला भेटल ह्याचा आनंद माझ्या भरताला होता। भरतजी काय ऐकू लागले बघू पुढे। श्रीराम दीन दयाळ राम भावार्थ भुकाळ राम सप्रेम स्नेहाळ प्रणत पाळ श्रीराम। राम कोण आहे नाथाला सांगू लागले, राम कोण आहे? राम दिनाचा दयाळू राम आहे, राम कृपेचा कोवळा राम आहे। नव्हे अनाथावर सर्वाचा आघात सहन बाजूला काढून राम सर्वाला सुखी करणारा राम आहे। आणि त्या रामाच्या सोबत माझा लक्ष्मण बंधू असणारा होता। त्या सौमित्राला झालं काय ह्याचं उत्तर मला ऐकायचं असं भरताच्या मनातला विचार चाललेला आहे। तो राम जीवाचे जीवन, राम जीवाचे अंजन, जीवी जीवा समाधान, राम चिद्धन ओळला। खरंच म्हणायला गेलं तर रामाने माझ्यावर आज कृपा केली, रामाने कृपा केली। कारण त्याच्या कृपेशिवाय जगात कोणाचंही काही चालत नाही। पण मी काही जरी उद्देश केला तरी पण मात्र आता रामाचीच माझ्यावर कृपा झाली। आणि दैवगतीनं आज मला कोणाच्या तरी मुखातून माझ्या बंधूचे शब्द ऐकायला भेटणार आहेत ह्याचं उत्तर भरताला आनंद वाटत होता म्हणू लागले। राम कथे विनयेथ बहुत दिवस होतो पीडित,
रामे कृपा करुणी त्वरित कपी पर्वत पाठविला. राम कसा आहे रामाला मात्र सर्व राम जाणत आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. रामाचं भजन केलं, रामाच्या मनामध्ये चिंतन केलं, एकांतामध्ये जर भजन केलं, लोकांतामध्ये भजन केलेलं हे जगरुळीचं भजन आहे, लौकिक भजन आहे. पण एकांतीमध्ये भजन करणं हा भगवंताचं भजन आहे. बऱ्याच संतांचा पुरावा आहे. सावता बाबाने आपल्या संत महात्म्याने मात्र मळ्यामध्ये भगवंताचं भजन केलं. भगवंतानं आपला जागा सोडून देव भक्ताच्याच पाठीमागे लागला. आता भरताने भजन केलं आणि भरताला पुन्हा वाटू लागलं काही नाही, माझ्या रामाने माझ्यावर कृपा केली, माझ्या रामाने माझ्यावर दयामया केली आणि त्या रामाने आज कृपेने राम माझ्यावर ओळला. म्हणून पर्वत माथावर घेऊन असणारा एवढं जड पर्वत घेऊन माझा हनुमंतराया कृपेनं इथपर्यंत आला. मला काहीतरी माझ्या भावाचा हित बोलायला भेटतंय असं त्यावेळेला भरताला वाटायला चालू झालं. यासी पुसता प्रवृत्ती समोर राम कथा सविस्तर आम्हा सांगेल वानर अति चतुर दिसत आहे. नाथ महाराज सांगू लागले, मारुती शहाणा होता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, झाड जाणीजे फुले माणस जाणीजे बोले. माणसानं बोलण्यावर माणसाची किंमत कळू शकते आहे. झाडाचे पान आणि फुल पाहताच वृक्षाचं फळ कळू शकतंय. तसं भरताला त्या मारुतीचं चलन पाहिलं आणि त्याला भरताची एक भावना झाली आणि म्हणायला चालू केले, वानर चतुर दिसू लागले आणि माझ्या बंधूची सर्व कथा सांगेल असं वाटतंय. सांगतय का बघू पुढच्या ओवीत. ऐसे विचारोनी मनी भरत सादर राम श्रवणी पुसता झाला तत्क्षणी प्रेम करो कपीसी. भरताला वाटू लागलं मारुती ज्ञानाचा सागर आहे, चतुर दिसू लागला, चतुर दिसू लागलाय. चतुर दिसण्याचं उत्तर असं होतं, माझा समाचार सर्व श्रुत करून माझा संदेह माझ्या मनातला सर्व बाजूला काढेल. प्रेम वाटलं आणि भरताला वाटू लागलं आज थोड्या वेळाचा जरी व्यत्यास झाला तर एखादा व्यक्ती हरवला आणि तो सापडला म्हणल्यानंतर गोष्ट कळू शकते आहे. आनंद वाटते, आवड वाटते आहे. जर दुसऱ्याला दुःख झालं तर माणसं म्हणतात ते आक्रोश करून रडायला चालू करते आणि समोरचा माणूस म्हणते उग कराले, हो उग कराले. पण ज्या वेळेला जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्या दिवशी मात्र ज्याची तळमळ आहे नात्यातला आहे तो मात्र धावून उडी घालू शकतो. माझा भगवान परमात्मा खरंच मात्र अनेक संकटाचा सहकार्याला मात्र गेला, सर्वांचं संकट दूर केलं. आज सुद्धा भरतावर 14 वर्षापासून संकट आलेलं या सेकंदी मोकळं होईल असं नाथ महाराज सांगू लागले. कोण कै चाला श्रीकोठ पुच्छ पर्वत काय म्हणून राम भेटी तुझ कैसे कोपे करुणी बोलसे. हे वानर वेशामधले असलेल्या वानरा नाव माहित नव्हतं. दिसायला चतुर दिसू लागलायस. बघायला गेलं तर महान मोठा असंभाव्य असा पर्वत असणारा माथावर घेऊन चाललेला दिसत आहेस. चाललायस कुठून, आलास कुठून, चाललायस कुठं आणि मुखामध्ये भगवंताचं भजन चाललेलं दिसू लागलंय. ह्याचं उत्तर काय आहे, कोण आहेस, कुठून आलास, कुणीकडे चाललास, ह्याचा मला खुलासेवर समाचार सांगशील का असा भरताचा प्रश्न होता. काय म्हणतील मारुतराया. राम कैचा कोठील कोण तुझ कोपाया काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गण ते कैचे. हे वानरा वानरा सांग मला असणार.
का तुला कोप आला असा? कोण राम आहे त्या रामावर कोपण्याचं कारण काय आहे तुझं? आणि त्या रामावर कोपण्याचं नातं तुझं कोणतं आहे? काय केलं त्या रामाने काय केलं? अरे त्या रामाने काय बोललं आणि त्या रामासाठी कोपण शब्द बोलायला चालू केलायस आणि रामा लक्ष्मणाला सोडून येत आलायस. रक्ताच्या थारोळ्यामध्ये बंधूला सोडावं आणि त्वर यावं आणि त्याच्यासाठी तू कोपानं बोलावं. त्या रामाचं आणि तुझं नातं काय ते मला पुढच्या ओळीमध्ये सांग बोलू लागले. कैचा बिभीषण शरणागत कोठे रावणेशी झुंज होतो. लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हेतू युद्धाशी. काय युद्धाचा हेतू आहे? काय युद्धाचा हेतू आहे? कोण विभीषण आहे कुठला? कोण रावण आहे आणि कोण वानर होते? काय त्या वानराचा संबंध होता? राम कुठं आहे? त्या रामाच्या सानिध्यामध्ये वानर दळ कुठं आहे? कुठलं वानर दळ आहे? आणि त्या लक्ष्मणाला घायाल मात्र दुःखाच्या अवस्थेमध्ये पडण्याचा विसर का पडला? ह्याचं उत्तर हनुमंता नवे वानरा मला सांगशील का? असं भरतजी हनुमंताला प्रश्न करायला चालू केलेला आहे. तो कोण्या तू गेलासी पर्वत कशाला गिने तोसी वेळोवेळा राम स्मरोसी रामी तुम्हासी सख्यते कैचे. हे वानरा कोण आहेस तू? त्या रामाचं आणि तुझं नातं कशामुळे जुळलेलं दिसतंय? तुझं नातं आहे का? कुठलं सख्यत्व जोडलं? कसं मित्रत्व तुझं कसं बनलं? आणि तू कोण आहेस? तुझा वेश वानराचा आहे, राम मानवाच्या वेशामध्ये आहे. रामाची आणि तुझी भेट कशी झाली, का झाली ह्याचं उत्तर मला लवकर सांग असं भरताने मात्र आग्रह भक्त मारुतीपाशी मांडलेला आहे. तो हासमुळ माझा संदेह तू वाथे दावा महाभाव झणे उदास होसी पहा हो कथान्वय सांगता. मारुती ज्या वेळेला तो माझ्या मनामध्ये संदेह बसलेला आहे, ज्या आईच्या मनामध्ये संदेह झाला, मात्र ज्या माणसाच्या मनामध्ये शंका झाली त्या शंकेचं समाधान करण्यासाठी समोरच्या माणसाने योग्य उत्तर दिलं पाहिजे. आणि भरतजी बोलायला चालू केलंय, मला माझ्या बंधूविषयी शंका आहे. रामाची भेट कशी झाली तुला? लक्ष्मण कोण्या घायाल अवस्थेमध्ये पडला? कोणासोबत रणयुद्ध करण्यासाठी गेला? आणि हा प्रसंग का ओढवला? आणि तो माझ्या पुढे थोडा थोडा मांडलास आणि त्या माझ्या बंधूची काय अवस्था झाल्या लवकर मला सांग. असा वित्यास त्यावेळेला भरताने मात्र हनुमंताला बोलताच मारुतराय काय म्हणू लागले? तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझा आलो शरण पुढती घाली तो लोटांगण राम कथन मज सांग. सांग वानरा सांग, मला काय झालं ते मला लवकर सांग. हात जोडून तुझ्या पाया पडतो, दोन्ही हस्तक आणि तिसरं मस्तक तुझ्या पायावर टेकवतो. माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाला खरंच काय झालं ते सांग रे लवकर. तू असणार सांग, माझा लक्ष्मण कुठं पडला? सांग माझ्या रामाला काय झालं आणि रामावर कोपण्याचं कारण तुझं काय होतं? ह्याचं उत्तर मला लवकर जर नाही दिलास तर माझ्या देहांत अवस्था माझ्या प्राणाला विकता येईल. हे ऐकायची मला गरज आहे, मला आवड आहे. सांग बरं पुढची ओवी. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपी नंदन न ओळखोनी भरत चिन्ह राम म्हणून उपहासी. त्याला पाहिलं भरताने बरेच प्रश्न केले. हनुमंतराय शांत थांबले.
कसा संवाद असते दोघाचा. ज्याला भक्त मारुतीने बऱ्याच शब्दाचा उच्चार केला तरी पण एका होटाचे 2 होट करून भरताने बोलले नाहीत. आणि भरताने ज्याला बोलायला चालू केलं हनुमंतरायाने आणखी उत्तरच दिलं नाही. ह्याला श्रवण भक्ती म्हणतात. श्रवण भक्ती सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. सांगणाऱ्या माणसाकडून काही दोष घडतील, बोलण्यामधून एका शब्दाचा उच्चार अविचार होऊन जाईल, पण ऐकणाऱ्या माणसाला एखाद्या सुज्ञ माऊलीनं दळण करून खडे बाजूला काढून सोज्वळ दळण करावं तसं ऐकणाऱ्या माणसाला काय ऐकायचे हे आपल्यावर अवलंबित आहे. श्रवण भक्ती श्रेष्ठ होते. वाईट ऐकायचं नाही आणि चांगलं सोडायचं नाही हे उत्तर निज भक्ताचे लक्षण होते. निज भक्त म्हणायचं कोणाला? आपण देवाच्या पाठीमागे लागणं हे भक्ताचे लक्षण झाले. आणि भक्तीमध्ये मुरून शेवटी शिल्लक उरला ज्याच्या मागे देव लागते त्याला निज भक्त म्हणायचं कारण आहे. ही अवस्था होती. पाहिलं आनंद वाटू लागला. आणि भरताने ज्याला एवढे शब्द बोलले हनुमंतराय बोलले नाहीत. काय उत्तर देते ऐकू पुढे. उपहास मिसे कपिनाथ श्रीरामाते वर्णितू सूक्ष्म सर्वगत आनंद सदगरित सांगत. हनुमंतरायाने सर्वस्वी असणारं शरीर आपलं रामाला अर्पण केलेलं होतं. हनुमंतानं शरीर आपल्या रामाला अर्पण केलेलं होतं. ह्याच्या पाठीमागलं थोडं उत्तर ऐका. जो हनुमंतराय आपल्या उदरामध्ये राहण्यासाठी आईनच एक संकल्प केलेला होता. बाळ जन्माला यावं पण कसं यावं ह्याचा संकल्प आईनं केला होता. काय केला होता? ऋषीमुख नावाच्या पर्वतावर तपश्चर्या करणारे अंजनी माता होते आणि त्या अंजनी मातेला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं माग तुला काय मागायचे. त्यावेळेला सांगितलं ये रे म्हणे तुझा ऐसा भावा मज पुत्र ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणे. भगवंता तू मला प्रसन्न झालायस, मला पोरग दे पण कसलं दे? तुझ्यासारखंच दे, तुझ्यासारखं दे पण तू विश्वाचा जनक आहेस. कोणाचा तरी भक्त असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणे. गुणाने मात्र उत्तम पाहिजे. मालक व्हायचं पोरग मला नको, कुणाचा तरी दास झालं पाहिजे, सेवक असलेलं पोरग दे. ह्या आईच्या शब्दाची तुलना विश्वरानं प्राप्त केली आणि तेवढ्या बळाचा हनुमंतरायाने रामाचे दास्यत्वपद केलं. आणि त्या मारुतरायाला आनंद वाटू लागला. जायचे मला पुढे कार्य माझ्या मालकाने सांगितलं थांबलोय. पण प्रेमाची जाती अशी आहे, प्रेमामध्ये बांधल्यास कशानंही सुटत नाही. भरताचं प्रेम पाहिलं आणि भरताच्या प्रेमाला हनुमंतराया भुलले आणि मारुतराया सोज्वल उत्तर देतात. काय म्हणून देतात? किती नेते पण घेसी लटिकाची प्रेमा दाविसी जगाशी जैसा थकवितोसी तैसी मजसी चालेना. हनुमंतरायानं बोलायला चालू केलं. कोण आहेस तू? जगाला जरी खेळत असलास तर तू माझ्यापाशी खेळ करू नको. खेळामध्ये शहाणा होता. खेळ खेळणाऱ्यानंच खेळावा, कुणीही खेळू नये. आपल्यासारख्याला खेळ जमत नाही. मोठ्या मोठ्याला जमू दिलं नाही, आपल्याला काय जमू देतोय? मोठ्या मोठ्याला जमू दिलं नाही. अरे ज्यानं संसाराची राख रांगोळी केली, अरे नवे नवे संसारावर पाणी ओतलं आणि त्याच्या पाठीमागे लागलं तरी पण त्यानं मात्र आपल्याला लागू दिलं नाही. हनुमंतराय म्हणले मला लक्ष्मण कुठं पडला ह्याचं उत्तर सांग म्हणू लागलंयस, पण ते खेळ माझ्यापाशी जमना. हनुमंतरायानं का म्हणलं? न जाणू ह्या भरत नाही तर रामच आहे. आणखी हनुमंतरायाच्या मनामध्ये शंका दूर झालेली नाही म्हणून बोलायला चालू केलंय. उघड सर्वत्र आससी आसोनी विश्वा वेड लाविसी जगची जगान दिसे दिससी पाहता लपसी सूक्ष्मे. हे रामा
जगात पाहायला जर गेलं तर अनेक जाग्यामध्ये लपून बसलेला आहेस, सर्वांमध्ये भरून उरलेला दिसतोयस तू, पण खेळ खेळायचा कुणापाशी लपायचं आणि कुणापाशी लपणे चालते आहे हे मला सर्व माहित आहे. माझ्यापाशी लपालपी जमत नाही, मला पुढचा विचार सांग, मला जायचं लवकर. हनुमंतराय बोलू लागले. जे जे पहावया निघाले ते ते उघडे नागवले, नागवे हळहळीत केले हिंडविले दिगंती. ह्याला बोलायला चालू केलं, तुझ्या पाठीशी सर्व संसार सोडला, रात्रंदिवस मात्र तुझं चिंतन करून मात्र आपल्या सर्वस्वाचा संसाराचा त्याग करून तुझ्या पाठीशी लागले आणि पाठीशी लागलेल्याचा सर्वस्वी मात्र अंगावर निवस्त्र झाले, दिगंबर अवस्थेमध्ये गेले आणि दिगंबर अवस्थेमध्ये जाऊन तुझा पाठलाग केला. अरे त्याला सुद्धा सापडलायस आणि कुणाकुणाला ठेकीला सांगतो तुला. एकी अन्नची होवर जिले, एक पाला खाऊ लागले, एकित्र नरस सेविले, पाहू लागले तुझ लागी. किती लोकांनी देवा तुझा पाठलाग केला, किती लोकांनी पाठलाग केला तुझा सांग मला, किती लोकांना ठकवशील तू. अरे काही लोकांनी अन्नाचा त्याग केला आणि फक्त जीवन पाणी पिऊन मात्र आयुष्य जगून तुझ्यासाठी पाठीमागे लागले, त्याला बी सापडनास. काही लोकांनी झाडाचा पाला खाऊन मात्र तुझी तपश्चर्या केली, त्याच्या बी स्वप्नामध्ये जात नाहीस. योगियाच्या ध्यानी अरे कोणाच्या सुद्धा तर्कामध्ये येत नाहीस तू, पण त्याचा डाव बाजूला सोड, माझ्यापाशी तुझा खेळ चालत नाही. हनुमंतराय बोलायला चालू केले. एका माथा जटा भार, एकी वळविले शरीर, एक सेविती उदक मात्र, एक निरही हो सांडिले. बऱ्याच लोकांनी देवा तुझा पाठलाग केला, जेणे तुझ्या जवळ येत नाही त्याचा संसार चांगला होतोय. देव भेटल्याची ते खून, जसं जसं देव जवळ येईल तसं तसं संसार मात्र माणसाचं ओसरून जायला चालू होते. जगद्गुरु तुकोबाराला देव मिळायची जागा येत होती, त्याला दावणीचा बैल मिळाला. अरे घरचे लेकर अन्न अन्न करता मरण पावले, नवे नवे स्वतःची अर्धांगिनी बायको सुद्धा मरून गेले. हे घटना मात्र त्या तुकोबाराच्या झाल्या आणि बऱ्याच लोकांच्या पाठीमागे लागला असतो. काही लोकांना योगा अभ्यास केला, झाडाचा पाला खाऊन तपश्चर्या केला, नख वाढवले, जटा वाढवल्या, त्याही लोकाला भेटला नाहीस. पाणी पिऊन तपश्चर्या केला, त्याला बी भेटला नाहीस. तू भेटतोस तर कोणाला, कुणाकुणाचं वाटव करत निघालायस तो. बघतो ते खेळ माझ्यापाशी चलला, ऐक सांगतो पुढे कुठे आहेस तो. एक झाले वलकांबर, हो एक चर्मा छदन पर, एका तृणाचे शेजार, एका सविस्तर नरकेश. सर्वाचा विचार केला रामा, तुला काय सांगावं. तुला म्हणलं की फुलाच्या शेजेवर शय करतोस तो. काही लोकांनी तृणाचं आसन करून आपलं आयुष्य शेवटी नेलं तुझ्या भेटीसाठी. भेटलं नाहीस तू, कुणाच्या स्वप्नामध्ये सुद्धा आला नाहीस. काही लोकांनी बराच प्रयत्न केला प्रभू, पण एवढा प्रयत्न करून तू भेटला नाहीस. पण तुला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलेला आहेस तो, तुला आम्ही हलू देत नाही. मायेची बुंती बाजूला सोड, खेळ बाजूला काढ आणि उघड्यापणाने मला इथं का आलायस ते मला उत्तर दे. एक झाले हो बोडके, दंडी मुंडी भगवे सुडके, एक वेडीले फडके, एक बोलके अति चतुर. बऱ्याच लोकांचा मेळ लागला नाही देवा तुला भगवंता. काही लोक असणारे बोडके होऊन गेले, काही लोकांनी सर्वस्वी आता याचा विस्तार बाबू महाराज करतील, मला काही थोडा विस्तार होणार नाही, पण तुमच्या आग्रहापोटी मला बसायची पाळी आली आहे. आता मी काय बी सांगितलं तर जमतंय असं मला वाटाले, कारण माझी बुद्धी चलना गेल्यावर मी तर काय करू. वंगळ कुणाला या वाटत नाही, पण चांगलं लवकर येत नाही निश्चित आहे. हे सर्व विस्तार मात्र सहज दररोजच्या पारायणामधून होत असतंय, पण सर्वाच्या
ठकून सर्वाला ठकून तू पुढे निघालास, पण हे लपणे बऱ्याच लोकांसोबत खेळलास, पण ते माझ्यापाशी चलला उघड उघड बोलायचं लक्ष्मणाला सोडून का आलास ते मला सांग लवकर. ते मदशीन चले हो मत मी जाणत नसे समस्त लपलाशी जेथ तेथ मी समस्त सांगेन. हनुमंतराय बोलायला चालू केले, प्रभू जवळच्या माणसाला माहित राहते आपलं शेजारी कुठे राहते, ते जवळच्या माणसाला निश्चित माहित राहते, दुसऱ्याला कळत नाही. चांगलं हो बंगलं हो शेजारच्या माणसाचा हात असल्याशिवाय होत नाही. जन्मोजन्मी आम्ही देवाशी अवतार भक्ताशी संसार दोन्हीचा विचार एकपणे 10 अवताराच्या सोबत हनुमंतरायाची संगती होते. प्रत्येक अवतारामध्ये मात्र त्याच्या संगच होता. त्याच्यामुळे हनुमंतराय म्हणले ते खेळ माझ्यापाशी जमना. आपल्याला म्हणणं शक्य आहे का? नाही. मग ती खेळ माझ्यापाशी जमना, वेळ घालू नको. रक्ताच्या थारोळ्यामध्ये बंधू तिकडे अवस्थेत दुःखाच्या पडलाय, इकडे तू गप्पा गोष्टी चांगल्या मारू लागलायस, तिथलं सोडून इकडं आलायस. जसा टाइम पळत तसं पळत हिंडतेस हे मला माहित आहे, पण ते माझ्यापाशी चलना का आलायस याचं उत्तर मला लवकर सांग. पाहता भेने लपसी बापुढे वेडा लावीसी शेकी पाने होऊन राहती हे कोणाशी लक्षेना. त्याला सांगू लागले हनुमंतराया कुठं कुठं लपलायस तू, बऱ्याच जागेवर लपलास, पण ती लपणे जिथं जिथं गेलास तिथं तिथं मात्र तुला संत साधू महात्म्याने ओळखून काढलं. मला साहेब निर्धारे माग काढिता वेळ न लागे जरी बुडता मत्स्य आयसा तळपता लाज सर्वथा सेना. त्याला बोलायला चालू केलं, मत्स्य अवतार धारण केलास, त्या अवतारामध्ये गेलास भगवंता, तिथं जाऊन पाण्यामध्ये लपून बसलास तो. तिथलाही अवतारामधून मात्र पाण्यामध्ये जाऊन लपून बसलास, भक्ताला तर्कात येणार गेलास. अशा अवस्थेत जरी लपलास तर हा खेळ चालत नाही असं त्याला हनुमंतराय बोलायला चालू केले. पर्वत पडिल्या पाठीवरी ओळखी न दिसे तरी तेथे धरिता निर्धारी रूपांतरी लपतोसी. तिथं गेलास आणि तिथे गेल्यानंतर मात्र पृथ्वी पाठीवर घेतलास तो, आणि पृथ्वी पाठीवर घेऊन मात्र तू पळून चाललास. संदर्भ तुटला, मला संदर्भ तुटल्यासारखं वाटायला. पहिला अवतार माशाचा एवढं सांगा की अवतार एवढं 10 अवतार सांगतो मी पुन्हा. शब्द एखादी ऐकू तुम्हाला सावरते, मला सावर नाही. धावण्या धावता मार्गेशी भेने भेने शुकर होती वेगी गाती भोय धरीसी करुणा भाकीसी अनिवार. कथेकडे लक्ष द्या. 2 अवतारामध्ये आम्ही ओळखलो, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी अवताराच्या राशी. ज्या अवतारामध्ये पहिला अवतार घेतला माशाचा, शंकासुराचे दैत्याने ब्रह्मदेवाचे वेळेस पाण्यात घातलं तेव्हा इथला मासा नाही वैकुंठातला मासा आहे. मान्याला एक वरदान आहे माशाला, महाराज किती पाणी पड द्या पण ते पुरामध्ये मासा वाहून जात उर्ट पाण्यात चढते. दुसरा अवतार कासवाचा, देव आणि दैत्य लोक समुद्राचं मंथन करत असताना त्या मंथन पर्वत बडू दिला नाही, वळकिलं का पर्वत पाठीवर पडला तेव्हा इथला कासव नाही. 2 अवतार झाले. तिसरा अवतार हिरण्यकश्यप नावाचा दैत्य ही पृथ्वी काकेमध्ये घेतला आणि रस्ता जरा घेऊन जात होता. जात असताना इथलं डुक्कर नाही, हे कुठलं वैकुंठातलं वर किलो. आता त्याचा अवतार थोडा आहे महाराज. कशाचा आहे? जिकडे तिकडे साड्या लावल्या दुसऱ्या थांबाला, उसाला साड्या, शेंगाला साड्या, कुणासाठी? कुण्या डुकरासाठी? रान डुकराचे. त्याला मर्यादा नाही. आता धरणार पण इथं वर किलो. तिसरा अवतार तेथे ओळखिता निर्धारी
जा भाडे पसरोनी बाहेर गुरगुरु करसी खांबा भितरी नरणा केसरी होऊनी ठाकसे 3 अवतारामध्ये ओळखलो आणि 4था अवतार म्हणजे असा नरशिवाचा कवा ओळखलो भक्त प्रल्हादाला सांगितलं नाव घेऊन येते हिरण्यकशिपूचे ब्रीद हे देवाचं नाव घेऊ द्यायचं नव्हता पण तिथे त्याच्या पोटीच जन्माला आलं. मी हमेशा सांगतो संस्कार चांगले घडवायचे असेल तर हिरण्यकशिप कसं का असणार कलियुग मातेने ऐकलं म्हणून शुद्ध बीजा पोटी कलियुग मातेने ऐकलं म्हणून उठल्या जन्माला पोरगा नारायण मला सुरुवात केलं. त्यावेळेस भरलं भक्त प्रल्हादाला विचारलं आज तुझा देव कुठे आहे. त्याने सांगितलं जळी सळी खालची पाशाणी भरून त्यावेळेस प्रल्हादाने म्हणलं हिरण्यकशिप ह्या खांबात आहे का ह्या खांबात आहे दुर्जने समी मारिली त्या लांबातून गुर केलं बाहेर आलं कसं केलं नक केश तिकट भारी हात धरून अंगावरी उदर चिरोनी नखारे करिसी बोहरी पाहताच. हिरण्यकशिपूने देवाला वर मागून घेतला होता. घरात येऊने दारात येऊने दिवसा येऊने रात्री येऊने हे वर मागून घेतला होता म्हणून सरळ शस्त्र नाही आसळ नाही नक वाढविलं आणि उभं चिरलं. आणखी नाही महाराज नक वाढले की का नाकात विष आहे का नाही हाय का विष कवाचा आहे. हिरण्यकशिपूच्या अवतारामध्ये नरसिंहाचा अवतार भगवंताने घेतला आणि त्याचं चिर पडलं ते त्याचं विष आणखी नकात आहे. ओळखिलो इथला नव ओळखिल तू काय केलं पुढची व्हावी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान. वाचकाच्या सेवेसाठी जनार्दन भंडे फतेपूर यानंतर गावातील आलेल्या वाचकांना सेवा भेटणार नाही. सूचक तेच राहतील. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माईक थोडासा करा लांबून आवाज मध्ये घुम द्या. हरी निर्धारिता निष्ठंक होशी बापुडा भिकारी रंग दीन होनी देख बळी पाशी भीक मागशी. इथं वर केले म्हणून 3 भुवनाचा मालक भिकारी झाला बट्टू वेशामध्ये झाला महाराज आणि देवापाशी दुधा भाव पुण्यवंत पाताळ लोकी दिला. चोरट्याचा कीर्तिवानाचा धुंद तुझा दरबार असा तो परमात्मा. त्यावेळेस बळीराजाने 100 यज्ञ करायचं ठरवलं. 99 यज्ञ झाले आणि 100 यज्ञामध्ये विघ्न आणलं. कुणा लोकांचं ऐकून का कुणाचं देवानं ऐका को लोकांचं ऐकून पण ऐकलं आणि बळीराजाच्या 3 पाऊल प्रति मागायला आलं. घेताना बारीक 3 पाऊल प्रसिद्धान वळकीला गुरुला शुक्राचार्य वळकीले शुक्र म्हणून तिथं दान संकल्प सोडलं 3 पाऊल प्रसिद्धान 1 2 3 घेताना माता बारीक घेतलं तर 1 स्वर्गात
एक स्वर्गात मृत्यूलोकी. बळीराजाला सरळ केला, म्हणलं आता तिसरा पाय कुठं ठेवू. गुरु आडवा आला झारीमध्ये, तरी त्याचा डोळा फोडला, पण आपलं बोलणं खरी केला. आणि केलं कवा, त्यावेळेस तू बळीराजाने म्हटला तिसरा पाय माझ्या माथ्यावर ठेव ठेव म्हणलं, आणि तू वर केलं. एक कवा पुढची व्हावी. बळी राजा चतुर भारी, तेने ओळखोनी निर्धारी, धरोनी पाळ करी अद्यापी वरी तिष्ठ. त्या बळीराजानं ओळखीला इथला देव वैकुंठाचा देव आहे, पण एक केलं ठेव माझ्या माथ्यावर. तुका म्हणे बळी, आणि जीव दिला गेलं. आणि खाली गेल्यावर पाय धरलं, पाय धरलं. बळीराजा पाय सोड. त्यावेळी बळीराजानं म्हटला पाय कस सोडता म्हणता, धरजो का ना धरणे, आणि धरल्यावर सोडणे कुणाला, देवाला धरला. मग आमच्या जनाबाईने धरली, धरीला पंढरीचा, आणि गळा बांधून या दोन. त्या चोरा हृदय बंदी खाना आज विठ्ठल, त्याचं नाव कोणलाय, त्याचं नाव कोणलाय. मग बळीराजाने म्हटलं आकी आता माझ्या दारात राहा. म्हणून महाराज दिवाळी झाली, बली प्रतिपदा असते आहे. बली प्रतिपदा बहीण भावाला ओवळते आहे. बहीण भावाला का ओवळते आहे, हे जे बळीराजाच्या पात्रामध्ये घातलं. भाद्रपद महिन्यामध्ये अवतार घेतलेला आहे. भाद्रपद महिने भागवत काढा, भाद्रपद महिन्यामध्ये अवतार आहे. आणि बळीराजाला पात्र घातलं त्यावेळेस शास्त्र दिवाळी झाली की बली प्रतिपदा असते आहे. बहीण भावाला ओळखते आहे, आळी पिढी जाऊ दे. आणि बळीचा राज, बळीराजानं जसं आपल्या दारात देवाला राबवलाय तसं मज्जा भावनं राबव. भाऊ येड तवा ओळखिलो की इथला देव नाही, आता ओळखिलो म्हणून आणि एक केलं. जे घडून येते घडिलं कोणतं, पुढची व्हावी. तेथून लपताल वडसवडे, मागन सांडी ती मागाडे. मग आपुल्या, मग आपुले मायेचे मरे, निज निवाडे. आता इथून गेल्यावर एक करावं. देवानं करावं का असलं, देवानं करावं का. आपण सांगतो सकल तीर्थाचे धुरे, जे काय माता पितरे, ज्याच्या आईबापाची सेवा केलं देव आहे. आणि देवानंच महिला माराव का. त्यावेळेस जमादाग्नीसुरा राग आला, स्नानाला गेली, येण्यासाठी वेळ झाला. रागात बसलं, पोराला म्हणलं पोरो माईला मारा. पोराने म्हणले जन्म दिलेली माय, आम्ही माईला मारणार. हे उठलं, बापाच्या आज्ञा पण माईला मारतो. मारलं, मारणे असं नाही, लई ठिकाणी अडकवलंय. काय करा महाराज, आमचा लई वनवास आहे, लई वनवास आहे. आणि खरं सांग मला, 1 महिना ह्याच्याकड, 1 महिना त्याच्याकड. आणि मी गावाला जात असताना माय का बसला बाई, त्यावेळी त्या बाईनं सांगितली महाराज आज एकादश आहे म्हणली. मी म्हणलं एकादश तर नाही, एकादश कसं काय म्हणलं राव. महिन्यातला तारखेचा 31वा दिवस आहे. कितवा, 31वा. 30 तारीख आली की हकालपट्टी. आज 31 तारीख आहे म्हणजे एकादश आहे. हे आई बापाशिवाय. पण ते माईला मारलं, आणि माईला मारून गुन्ह्यानं बसाव का नाही, बसलने एक केलं. कोणतं, रणसिंग. लटकीच धाय रडसिये माय माय. लोक म्हणती झाले काय, अपूर्व पाहे केवळ. मारल्यान मोठ्यानं गळा कला माझी माये, कसं झालं रे म्हणले मला. लोक जमले धड धड. अरे का झाले, का झाले, माझी माय मिळ्या त्याच्याने मिळ्या, म्या मारला म्हणलं झालं, म्या मारला.
मग रडणार आहेस का बर? तूच मारून तू कसं राह? मारलं तेव्हा कोणी नव्हतं आणि रडल्याशिवाय माणसं जर जमा करायचे दोन साधन आहेत, एक तर भांडण किंवा मोठ्यानं आज तिकडे काही आरोड लोक न बोलता जातात आणि इथं बोलून म्हणून रडला म्हणलं. आणि मारलं तेव्हा कोणी नव्हतं, सगळ्याच्या देखत उठवलं. जमदग्नी म्हणले हा माझी इच्छा पूर्ण झाली, काय मागायचंय माग. त्यावेळेस म्हणलं मला माय पाहिजेत. तुटलेलं मुंडकं आणून जुडवलं. मायला कवा तुटलं मुंडकं जुडलेलं आपण बसित होय. माय लक्ष्म्या बसित का? लक्ष्म्या बसित त्याच्यावर कारच आहे. खाली गाडगे म्हणा आता कोचळे निघाले वरी मुंडका जोडलं की लक्ष्मी तया. त्यावेळेस सर मुंडका जोडलं उठे इथला नव वळकिलो आणि वळकिला आता एक केलं. कोणतं? आताची पहा पारोकडे किती मिळविली माकडे. सागरी तरोनिया गुंडे लंकाय कैवाडे घेत. जाऊ द्या देवा, मी तुम्हाला ओळखीचा तुमच्या पाठीमागा मी आहे, पण आत्ताच वळकिलो कवा वानर काय जमा केलो. वानर जमा केलो पण वळकिण्याचं एक कारण आहे. ऐकायचं का? पुढची ववी नीट ऐका. करोनिया मारण मारविला लक्ष्मण शरणागत बिभीषण तोही सांडून पळाला. मी तो अल्पमतहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले आणि हे महिमान तेव्हा ओळखिलो. मग तिथून ओळखिलो पण आलं आणि येऊन काय केलं? युद्ध काय केलं? युद्ध करीत असताना लक्ष्मणाला रक्तात झाला टाकलो आणि इथं पळून आलो. कोण बोलले? कोण बोलले? हे होया मारुत्र्या भरताला राम समजून बोलत आहेत. आणखी एक म्हणतात कोणतं? तू राम मी मारो लपनी नचले मज प्रती. उठ चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावया. तुम्ही राम आहो, मी मारुती आहो, तुम्ही देव आहो, मी भक्त आहो, तुम्ही बाप आहो, मी तुमचा लेकरो. हक्क आहे, हक्क आहे. कुणाला बोलायचा हक्क आहे? रामा उठताव का नाही सांगाव. बाप जर वाईट वागत असेल तर बापाला लेकरांना सांगावं, देवाला भक्तानं सांगावं. जर सांगून ऐकत नसला तर हे करावं. कोणतं? घेऊन मोहाची बुंदी घेऊन या दिनव्रती कोण मनोनी मज प्रती पुसो निश्चिती आलासी. रामा ही मोहाची बुंदी घेतलो आणि कोणता राम म्हणून मला विचारला. कोणता राम विचारला? त्यावेळेस भरतानी असतं विचारलं. त्यावेळेस भरताला दोन आले. पुण्या रामाचा राग आलाय का परशुरामाचा आलाय का राजा दशरथ रामाचा आलाय आणि कोणत्या राम ओळखीला म्हणला? अरे मी ओळखीला कोणता? दशरथी राम आहे. दशरथी राम आहे. जमत नाही. उठताव का नाही? 1 2 3 म्हणजे करा. उठलं तर बरं दुसरा हत्यार आहे माझ्यापाशी. दुसरं हत्यार कोणतं? पुढची वळी. एक उरला से रावण त्याशी मारिता येता पुछे बांधून येईन सत्य जाण श्रीराम. जर उठला गेलो तर रावणाचे आगल्याचे गेल्यात, बगल्याचे गेल्यात, पाठचे गेल्यात, पोटचे गेल्यात. एक उरला रावण. जर त्या उठना गेलो तर एक करतो. किती कोण रुंदीचा होता पर्वत? 40 कोस
रुंदीचा 20 कोस, उंचीचा 40 कोस पर्वत बांधून काकडभर शिपडवर उरले. त्याच्यामध्ये तुमचा नंबर, कुणाचा? रामाचा. आणि एवढा नंबर लावून बांधतो आणि हे करतो कोणतं? उठविन लक्ष्मण निर्दळीन रावण अभिषेकीन विभीषण तरी मी दूत जाण शेपटात बांधतो, लक्ष्मणाला उठवतो, रावणाला मारतो आणि विभीषणाला लंकेचा राजा देतो. तुमचं बोलायला का माझ्याकडं? कुणाकडं? माझ्याकडं. तरी तो दूत जाण रामाचा, तरीच मी तुमचा सेवा कराय. हे काय म्हणतात? खऱ्या बापाचा, खऱ्या बापाचा. का बर हे करण्याकरता मी खऱ्या बापाचा समजा. आपलं बोलणं आहे, पण मारुती म्हणतात तरी दूत मी रामाचा. कस करताव? ऐकत आहो का? पुढची वळी. सोडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज घरी सुरवराचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेश. सोडवीन सीता सुंदरी. सीतेचं नाव का घेतलं इथं? ज्यावेळेस अशोकवनामध्ये मारुतीला गेले होते त्यावर डोळे भरून पाणी सीता साहेबांनी आणले. भेटेल का रघुपतीने मजला सांग रे मारुती, विंदिले मी शब्दशस्त्राने दुःखित विलापती, सासूची छळीले माझे मज कळले म्हणून राक्षस संगती, एका जनार्दनी आश्रय तुमचा साधू संत जाणती. त्या सीताई साबर रडत असताना माझी मारुतीरामाची भेट होईल का म्हणून डोळे भरून पाणी आणले. त्यावेळेस सीताई साबरा वचन शब्द देऊन आला, सीता साहेब तुमची आसरा सोडून करतो, रामाला इथं आणतो म्हणून बांधून टाकतो आणि गेल्या गेल्या दाखवतो. हे पळून चालतं, बांधून आलो सीता पुढे उभा करतो. सोडून सीता सुंदरी सीतेच्या पुढे उभा करतो आणि देवलोकाची बंदीखाना मुक्त करतो आणि वाजत गाजत अयोध्येला घेऊन जातो. तेव्हा मोकळा कोण? देव मोकळा करतो. हे ऐकूला तर कोण? ऐका पुढची व्हावी. इतुके गेल्या विन सर्वथा तुझ ढळून येती मी श्री रघुनाथा, वाया चुकवू नको आता उठ तत्वता जाऊ. रामा एवढे केल्याशिवाय तुम्हाला मी मोकळं सोडत नाही. शाण्या माणसाला जास्त सांगणं नको. का बर? तुमच्यासारख्याचं नौकरान जर केला तर तुमचं वजन जाऊ देऊ नका. म्हणून याच्यासाठी एक तर नावाला जपावं, नाही तर आपल्या कर्तव्याला जपावं. महाराज हमेशा मी सांगतो, शिक्षक कुणाला म्हणावं? शिक्षक हे कुणाला म्हणावं? शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमा, क म्हणजे कर्तव्य. शिक्षकाचं कर्तव्य शिस्त, क्षमा आणि कर्तव्य आपलं बजावला त्याचा सत्कार होतोय. आम्ही ज्याचा हरिभक्त म्हणावं, आमचा दय आमचं कर्तव्य एक आहे. देव असो कुणी असो, शिक्षाचं बोलायचं कामाचं म्हणून उठा. भक्त आहे म्हणून, आणि त्या भक्तांनी बोलावं. कोणतं? पुढची व्हावी. दुर्लक्षण ऐसे नवे जेणे स्वामित्वास बाधा पावी, ऐसे न धरावे राघवे वेगी निघावे युदासी. दूर म्हणजे सुराचं लक्षण असलं नव. कोण कुणाला बोलावं? देव जर वाईट वागत असेल भक्तांना बोलावं. मालक जर वाईट असतं तर मालकीनं म्हणावं. का बर? मला तुमची बायको मला लाज वाटल्या नाचलेल्यावर लाज वाटायला, म्हणून देवा तुमच्यासारख्याचं लक्षणही नाही. आणि अशा लक्षणं असलं तर हे तुमची सेवा आम्ही केलो नसतो. म्हणून उठा, लवकर चला. जर येईना गेलो तर बघा बरं पुढचं ऐका. तू युद्ध
धर्म सांडीसी बोल. बोल लागे सूर्यवंशासी आणि सकळांते मारवीसी हत्या घेसी निज रामा तुम्ही जर युद्धात सोडून आलो सूर्यवंशाच्या कुळाला बसताय. नाव सूर्यवंशाच्या कुळामध्ये जन्मलं. आतापर्यंत जेवढं राज्य होत झाले तेवढ्या राज्य लोकांनी कुळाचा अभिमान ठेवला. कुळ मातीत घालू नका. आणि या ठिकाणी लक्ष्मण गेला, सर्व लोक मेले, सगळं लोक गेले. कुणाच्या हात पाप आहे, कुणाच्या माथ्यावर. तुका म्हणे असं तुझं नाही या लौकिकी आता वर्तते. सर्व पाप तुझ्या डोसक्यावर मारतोय म्हणतात. उठा लवकर. पूर्वी शिष्टाची येवे झुंजोने दिसी गोळा गोळे एकाचे नि पाप बळे दिने सकळे के मारू. रामा तवा दया आली. कुणाची? रावणाची. ज्याने तुमची बायको पळून नेलं त्याची दया आली. लोक मरला ते एकाच्या अपराधासाठी अंगदाला शिष्टायला पाठिलो. त्या राक्षस लोकांनी नाव न घेणारे त्याची दया आली. आणि लक्ष्मणाची का आली? का आलेली? आता दया कुठे गेली? दया कुठे गेली? म्हणून लवकर चला. ते भाऊ पडलेला आहे, भावासाठी चला. रामायण ऐकायचं असेल महाराज, एवढं प्रेम आहे रामायणामध्ये. आदर आचरण जर सुधारायचं असेल तर रामाचं चरित्र ऐकावं, चरित्र ऐकावं. आणि जर बिघडायचं असेल चरित्र उच्चार केले देवे. म्हणून आचरणासाठी रामायण आहे. आणि ती रामायण ऐक्यासाठी भावाच्यासाठी काय प्रेम होतं. सख्या का सावतर? होय, राम लक्ष्मण सख्य का सावतर? सावतर. आणि हवी मग ऐकण्यात काय उपयोग आमच्या? हे बंधू प्रेम, भक्ती प्रेम जर ओळखायचं असेल, भक्ती प्रेम नेनवे आणि का पंडित वाचे का या लोकांना कळलं नाही. कळलं ते कुणाला? मावत्र्याला कळालं. म्हणून काय भक्तीच्या आणि मज दावाव्या शुभटा. तुकाराम म्हणजे काय भक्ती केलं तू महाराज, देवाला आवडायची ते मला वाट दाखवा. आणि ती वाट सर मी स्वीकारतो म्हणून जावं त्याच्या शरण शरण. आणि असा अधिकारी भक्त असला की बोलतोय कोणतं? हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. वाचनाच्या सेवेसाठी गोविंद महाराज वाढवणार सूचक तेच असते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महाराज हनुमान की जय. संत एकनाथ महाराज की जय. हरि श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. ऐशा कृपाळू रघुनाथा निसंबिसे भक्ता हे सकाळ रणी सांडित दयाळुता काय झाले. आता रामा तुम्ही असताना आपल्या भक्ताला निज भक्ताला विसर पडत नाही. भक्ताला टाकलो इथं पळून आलो म्हणून असताना मारुत्र्या बोलतात कुणाला? राम समजून भरताला. आणखीन एक आहे कोणतं? वर्गे चिंते ते सुरभरा रावणा मारिला रामचंद्र. बंदा सोडवेला समग्र निरंतर वाट पाहत. एवढ्यासाठी तर चला स्वर्गामध्ये देव लोक चिंता करतायत. राम रावणाला मारील, आमची बंदीखाना मुक्त करील का? त्याच्यासाठी चला. त्याच्यासाठी जर येऊ येत नसलं तर कुठल्या स्वर्गातल्या लोकांसाठी. स्वर्गातले लोक कसे देवाला माहित आहे. इंद्रा चढली पडली बघे, चंद्र झाला काळा, ते लोकांचाच पाप गेली. त्याच्यासाठी म्हटलं का एकासाठी चला.
कुणासाठी? पुढची व्हावी. ऋषी वाल्मिकाचे भाषा अनागता ते सुराचा, राम मारेल रावणास त्या बोलासा सच करे. रामा एक त्याला सध्या वाल्मिकांनी लिहिलेलं आहे. कोणतं? कोळीयाची कीर्ती वाढली घन आणि केले रामायण. आणि त्या वाल्मिकांना बोलिले वाल्मिक ऋषीच्या बोलण्यासाठी चला राम रावणाला मारते. ज्यावेळेस सर सुलोचना रामाकडे आली, इंद्रजित मेला, त्यावेळेस रामाला दया आली. इंद्रजित उठू का? आमच्या मावत्याने जागा केलं, कानात कानटुळी मारली. का केलं मात्र्या? वाल्मिकाने लिहिलेलं आहे इंद्रजिताला लक्ष्मणानं मारला पण उठविला ही लिहलं नाही. उठविला लिहलं नाही, उठवायचं नाही. मग त्याला बोललं तसं त्या ऋषीसाठी तर चला, त्याच्यासाठी योग्य नाही गेलं तर एकासाठी चला. एकासाठी कोणाला? एकासाठी कोणाला? ऐकायचं आहे पुढची व्हावी. प्रतिपाळावे वेदासे संरक्षावे पुराणासे नुलंगावे ऋषिवचनासे प्रतिज्ञायसे श्रीराम. वेदाचा प्रतिपाल केलेला आहे. वेदानं काय सांगितलंय? वेदानं चौवेदी म्हणतो आपण. वेद काय सांगतोय? हा वेद एकच सांगतोय. कुणाला? वेदामध्ये एक सांगितलंय ब्रह्मदेवाने असं आपलं निर्माण करणं ब्रह्मदेव आहे. आणि त्या ब्रह्मदेवानं सरस्वती लग्न लावून घेतला. वेदेत व्हायचे सांगितले, वेदात असं सांगितलं नाही पण त्या वेदानं सर बोललेलं आहे तुम्हाला. हा वेदानं का? वेदामध्ये भगवंताने असं सांगितलं वेदानं. त्याच्यापैकी आपल्याला 5वा वेद म्हणजे तुकारामाचा गाथा गाथा. आणि ते वेदाचे आज्ञा पालन करणारे तुम्ही आहात चौवेदी जाण. याच्यासाठी जरा या तिन्हीसाठी कारणासाठी वाटला गेलं तर एक कारण आहे. ते कोणतं? पुढची व्हावी. ते प्रतिज्ञा साच करे रावणा ते जीवे मारे शरणांगताचा कैवारे निजा भक्ता करे उल्हास. आपण बोललेली प्रतिज्ञा पूर्ण करावं. राम हा देव शरणांगता कैवारी आहे. कैवारी आहे आणि त्याच्या हातात एक काय म्हणा धर्माची मूर्ती पाप पुण्य मद सोडवी कर्मापासून. तुमच्या हातात पाप आहे पुण्य आहे पण तुम्ही असं जर त्याच्या हातात आहे त्याने जर पाप करत असेल तर बोल कुणाला आहे? बोल कुणाला आहे? एवढ्यासाठी सांभाळ करण्यासाठी चला. जर युवत नाही गेलं तर एक करा. कोणतं? अशोक वनिके माझारे अडकली सीता सुंदरे तिसी सोडवणे झडकारे अभिषेक करे विभीषण. अशोक वनामध्ये सीता सुंदरी अडकलेली आहे. महाराज एकासाठी जातात. आजचं आताकाचं प्रेम आमचं झालंय. आमचं बरं कवा आता सावध सावधान समयोग म्हणता झाले. आमचे मायबाप तुमचे किंकर तुर्व तुमचे मायबाप पार्वती शंकर जे देव जे देव जे माझी बायको सांगल तसं गुन्हानं आताच्या काळात आहे. पण ज्या काळामध्ये पहिले प्रत्येकाला प्रेम आहे. कुणावर? कुणावर? रावणाला सीतेला घेऊन गेला नसता तुम्ही रावणाला मारलं निमित्त आहे. आणि ती असं तिथे बसली आहे. तिला सोडवायसाठी चला. झाडाला भेटलो, धोंड्याला भेटलो, त्यावेळेस सीतेचं रूप घेऊन आलती एक बाई. सीतेचं रूप घेऊन आलती बाई. कोण? पार्वती. पार्वती साहेब सीतेचं रूप घालती. आलती कुठं? तुळजापूरला. हे का मी तुमची सीताव, मी तुमची सीताव. आणि का बरं बघणार गेला? त्यावेळेस ओळखीलता ही सीता तू काम आहे तळा चला. त्या सीता खरी जी आहे तिच्यासाठी राव तिला सरता चला. वचन दिला तुका म्हणे शेष आणि वचन मुडी
त्या सीतेला वचन देऊन आला मी रामाला घेऊन येतो म्हणून तर चला. तुझे आण रघुनाथा पाऊल हे न घालवे सर्वथा. तुझवे नामी सकळ व्रथा सारता भूमी भार. कोण कुणाचे आण खावं? आम्ही आण खातो महाराज, आम्ही आण खातो. पण एक खाल्लेली बघतील ज्ञानी. काही तर प्रसंगाला माईकचान माईकचान गायचान गायचान देवाचान देवाचान म्हणते. एकाने म्हटलं बायकोचान खाबर म्हटलं. खाल्ल्यात का कोणी? पण असताना महाराष्ट्र म्हणतात तुझी आण वाहीन का? तुझी आण वाहून सांगतो रामा, तुम्ही जर इथं असं येईना गेलं तर मी एक शपथ घेऊन सांगतो आण घेऊन एक करतो. कोणतं? किती पासे निर्वाण कास्यासाठी दरीसे मौन. तुझं वेण न करीन गमन येथे प्राणाता सांडीन. खरं आहे का मरण खोट आहे? ज्याच्या हातात येणं जाणार त्यानं बोलावं. कोणतं? मरतो म्हणून. ज्याच्या हातात यायचं आहे जायचं आहे त्यानं बोलावं. आणि आमचे लोक मरतो म्हणतात आणि मरतो म्हणून रात्रीच्या निघतात बाई. जात असताना एकाला विचारलं बाई कुठं चालली? मर्राय चालली. कशाला मर्राय चालली? मग हातात खंदीर कशा इच्छू काढते तर मरते का भेवदा किती? पण मारुत्या म्हणतात उभ्या उभ्या प्राण हाताचा हातात आहे आणि आपल्या हातात नाही की आपण बोलायचं नाही. पण मात्र इतकाच प्राण देतो. कुणाला म्हणतात? भरताला राम समजू. आणखीन एक करतो. कोणतं? नमन तुझ्या पायासे लुटांगण चरणासे बहुत झालो कासाविसे रणयुद्धासे न वचता. रामा तुमच्या पाया पडतो. तुम्हाला त्या सांगणे नको. तुम्ही जर युद्धाला येण्या गेलो माझा जीव कासावीस होणार आहे. कासावीस कासावीस कशाने होते? दोन ठिकाणी आहे मला. कासावीस जीव होण्यासाठी दोन प्रेमाचे इथं. एक दुःख असलं घरचं काही झालं तर दुःख येते आणि ते दुःखाचं पाणी इथून वाहते. इथून ह्याकडं कोण. आणि आनंदाचं पाणी कासावीस झालं तर इथून वाहते. म्हणून मी कासावी झालो. जर येईना गेलो तर अश्रू आले दोही डोळा गात्रे कापते चळ चळा सर्वांगी स्वेद कल्लोळ चालिला कपी बिकळ जाऊ पाहे. अश्रू आले दोही डोळा. ते कोणते आले? कंठी प्रेम दाटे नैनी नीर हृदय प्रगटे. मग त्या आनंदाचे अश्रू आले. आता माझा प्राण जातो विकळ म्हणून उठा अशी विनंती करत होते. देखता कपीचे चिन्ह श्रीरामे प्रेम घन वर्त झाला मूर्छा पन्ना देह भावासी जाण विसरला. आता ऐका सांगणाऱ्याच आणि ऐकणाऱ्याच आहे. मारुत्र्या सांगत असताना ऐकणारा कोण होता? भरत होता. ऐकणारा भरत होता. ऐकत असताना अवस्था निर्माण झाली. अवस्था कोणती निर्माण झाली? आमदारी अवस्था होईना आमची व्यवस्था होती आपली व्यवस्था. ती अवस्था कोणती निर्माण झाली? असो कोठे यायचं आठवची आणि देहीची विजयी ही अवस्था भरताना निर्माण झाली. त्यावेळेस मारुतीला पाहतात हे घडलं. नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म धर्म नाटवे रूपनामा भरत प्रेम पडियला. ज्याला आठव नाटव झाला भाव. आठव गेला नाटव गेला आणि सप्रेम भरत पडियला. म्हणून त्या भरताला सर ऐकीत असताना अंतकरणामध्ये ठसलं आणि त्याच्या ओघानं भरत म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भोवनी सुखी नांदे. ऐकायचं असं साम्राज्याचं सुख जे प्राप्त त्याला आठव राहत नाही नाटव राहत नाही. म्हणून भगवंतानी म्हणलेलं आहे. भगवंतानी स्वतः म्हणल्या तरी एकले अवधान देईजे सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का? आज सर्व सुख जर पाहिजेत असेल तर त्या सर्व पात्र होण्यासाठी आपण त्या ठिकाणी. म्हणून भगवंताच्या सर्व सुखाच्या पात्रतेसाठी अयोध्येचे लोक झाले म्हणून ते वैकुंठाला गेले.
आणि असा जो परमात्मा आहे तो परमात्म्यासाठी असं सुख देणार आहे पण दुःख देणार असा आठव खोट ऐकण्याच्या वगैरे झाली. त्याच्यात एक घडलं कोणतं? येरीकडे कपिनंदन झाला ती विस्मयापन्न श्रीराम न होण्या कोणा माझं संपूर्ण लक्ष न. 5व्या अध्यायात वळी निघून गेले ओळखून. ओळखीला भरत आहे राम नव पण ओळखून उपास विषय बोलला आतापर्यंत. आणि आता तर मी आतापर्यंत बोललो राम तर नव कोण असल कोण असल का बर रामासारखा दिसतोय बरं असल कोण संशय निर्माण झाला आणि त्याच्यात एक गाठ सुटली कोणती? दिसे श्रीरामा सदृश्य देही एक अंश उणा नाही रूप लावण्य गुण काही उणे नाही श्रीराम. रामासारखा दिसत आहे रूप गुण लावण्य आहे पण असल कोण दिसतंय तसं कोण फसते? मी फसलो का? मारत्या पुढची ओळी आहे का? मान नेटका मेघ श्याम तनु दे का कासे पितांबर श्री का स्वरूप दे का साजे. मागे काय म्हणल्यात? अंगावर दिसला कसा 5व्या अध्यायाचं वय झाल्यात. डोक्यावर जटा आहे अंगावर भस्म लावलेले आहे आणि वस्त्र झाडाच्या साली आणि इथं का म्हणले छान मान कासे पितांबर कासे पितांबर असा रामासारखा दिसला कुणाला? आनंद रूपानं पाहिलेला परमात्म्याला त्या रूपामध्ये ज्या पाहिलं आणि आताच्या रूपात पाहतो त्या अंगावर पितांबर आहे अंगावर पितांबर आहे आणि असा दिसला पण असेल कोण? पी विचारी मनात तव भरत झाला सावचित्त घालून लोटांगण त्वरिता कपिनाथ मारुतीच्या मनामध्ये विचार करत होते रूपाचं वर्णन केले तेवढ्यामध्ये सावध झालो कवा पुढचा ध्रुपद म्हणा आलो सावध म्हणून बराच सावध झाला आणि सावध होणार सर मारुतीच्या पाया पडले. मारुतीच्या पाया पडून म्हणतात काय म्हणतात? रामाचा आणि जभक्त सका जीवल गाणू म्हणता रामाज्ञे नित्यांकिता रामसेविता सर्वद. मी सर कोण आहे सांगतील तू रामाचा निज भक्त आहे. निज का राम नामांकित नामांकित कुणाला म्हणा रंगलिया रंगी आणि तुका विठ्ठल हा आणि ज्याने असतर राम रंगले म्हणलं हरी भाजीनी ढवळलेले जग आणि चुकवीला लाग कळी काळाचा असे तुम्ही आहात. मी कोण? मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजन महाबंधू नायक श्रीराम कथा गंधू अभाग्य सिंधू. मी रामाचा धाकटा भाऊ. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद तुझ मी आठविले नाही कधी दयानिधी. मी रामाचा भाऊ मी गायलो नाही रामाला नाव ऐकिलो नाही. मी एक आधम आहे कुणाच्या ज्या कुळात जन्माला आलो त्या रामाचा भाऊ म्हणायला मला लाज वाटते. कुणाला? भरत म्हणतात म्हणून त्याचं नाव आधम आहे आणि त्या असा एक आहे म्हणून सर आज माझं भाग्य कोणतं? नायक श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म देखे श्रीरामाचे प्रेमा भजन आधाम. मी एक मी आधम आहे भजन केलो नाही. कोण म्हणतात? भरत आम्ही एक अध्याय सांगितलं कुठं मग आमच्यासारखा मूर्ख कोणीच नाही. म्हणून आपली सुधार करायला भरत म्हणतात मी एवढं जरी केलं असलं परिसर ऐकलो पण मी भजनात आदम आहे. नाव घेतलंय पण भजन आणि भजन करणारे काही असतात भजन ते वंगळवाणी नरका जाणे. भजन करून सर आपल्या वाणीमध्ये वंगळपणा नरकाला गेल्याशिवाय नाही. आता मी एक आहे कसं सभाग्य कपिनंदना सभा वेचले श्रीराम भजना रामे विनन श्याना प्रेमा गहन श्रीरामे. मी रामाविषयी प्रेम नाही महाराज. प्रेम सखोल आहे का उत्तळ आहे मला भक्ती प्रेम माहिती नाही.
म्हणून मी भजनामध्ये आदम आहे असं भरत असं मावत्र्याच्या प्रबलच होते. सर्वेंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही रामा वाचून नेनस्काही म्हणून पाही भिनविताम. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे. आमच्या इंद्रियामध्ये असं एक आहे विषय विषयाचा गोड परमार्थ, कडू विषयचं गोडू. आणि ज्याचे इंद्रिय रामरूप झाल्यात त्याला विषय येतो त्यांचा नावले जनधन ही अवस्था. म्हणून तुमच्या त्याच्यामध्ये इंद्रियामध्ये राम कोण दिलेला आहे. आणि राम त्याच्या इंद्रियात कोचलाय त्याच्या डोळे तुम्ही घ्या रे, तुम्ही ऐका रे कान माझ्या मनाला म्हणा तू त्याचे धाव हे. आणि ज्याचे इंद्रिय स्वेच्छा फिरतात देव धर्म न सांधी पडिले आणि विषय गोंधळ. आमचे विषय इंद्रिय विषयामध्ये गुंतले आहेत म्हणून अमृत आणि गोड नाम तुझे. मन माझे केशवा, मन माझे गुंतले विषय सुखा. म्हणून आमचे इंद्रिय जरी असले तरी रामरूप झाले नाही. आणि ज्याचे रामरूप झाल्यात तुम्हाला तुम्ही आहात कोण भरत म्हणतात, भरत म्हणतात. म्हणून भक्ताची स्तुती भक्तानी करावं आणि एक करावं कोणतं. आजचे 14 वर्षा पाठी कपी तुझ्या वाकपटे ऐकली श्रमाची गोष्टी तेने पोटी अवस्था. मी ऐकलं नाही पण आज 14 वर्षाच्या नंतर रामाचं नाव तुमच्या मुखातून मी ऐकलं. चित्रकूट पर्वतावरती भरत ज्यावेळेस चालते त्यावेळेस भरताला वचन दिलं रामानं 14 वर्षाच्या नंतर तुला मी नाव ऐकाय मिळेल. मोजलं 14 वर्ष. आज 14 वर्ष झाल्यात मावत्र्या. आज 14 वर्षानंतर तू रामाचं नाव कानानं ऐकलं आणि मुखानं तोंडानं घेतलं पण कानानं ऐकलं नाही. म्हणून सर आज माझी इच्छा कोणती. ऐकावया श्रम कथांतरी आणि वारावस्था भक्तो तमा कपिनाता उदासता नसावे. आज माझी इच्छा आहे मी रामाची कथा ऐकावं मला म्हणून कृत्य करते झालो. इच्छा केली ते आधी फिटले माझे कवा 14 वर्षाचं कोण आज फिटले. म्हणून ते रामनामास्त्र ऐकण्याची मी इच्छा आहे. पण हे काय ऐकणारा अंगत आहे ऐकत इच्छा आहे सांगणारा ऐकत का पुढची वळी. हरणे सेचे चिंतित जो कोणी सांगेल रामचरिता आजी तू भेटलास येत तरी साध्यंत मज सांग. प्रत्येकाच्या मनामध्ये चिंता असावं. कोण पुण्य त्यांचा जी द्वंद्वाधिक आईचे वर्म ते वर्म दाखविते. पण कुणासाठी भाऊ अवघड आहे परी जगजटी. त्या देवाची कृपा की झाली म्हणून मावत्र्या इथं आलाय. त्याची कृपा झाली म्हणून मावत्र्या इथं आलेली आहे. आज असर मी ऐकणार पण एक करा कोणतं. लंगोणी जासे येत तरी माझं होईल प्राणांता तुझं कोपेला रघुनाथ तो पेक्षेला भरत काय म्हणून. मला कथा न सांगता जर गेलो मी मरतो कोण म्हणाले भरत मरतो का. निष्ठावंत भाव तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण हे आमचंच तत्व आहे. जर कथा न सांगता गेलो मी मेल्याशिवाय राहिलं. आणखीन एक होतंय कोणतं. एक स्वामी क्षोभेला इकडे माझा प्राण जाईल वय संकट शिणशिला विश्वय बोल तुझा लाभील. इकडं माझा प्राण गेला देवाला रागील. आवडे देवाचे तो करावा प्रकार. त्या देवाला आवड वाटत देवाला राग येतो आणि इकडे मी मरताव. संकट कुणावर आहे न सांगता जाण्यावर. बकर चळमळला आम्ही संकट कुणावर आहे. पण एक आहे संकट जरी आलं तर एक करावं कोणतं. म्हणे विमान चुन माझं द्यावे समाधान ऐकून या कपिनंदन लुटांगण घालित. माझ्या मनाचं समाधान केल्याशिवाय तुम्ही इथं जाऊ नका तुमच्या पाया पडतो. कोण म्हणते भरत मारुत्र्याच्या पायावरती मस्तक पाया पडून घ्यावं का कसं करावं ऐकत पुढची बावी. मज सांगता वृत्तांत विलंब लागो पाहे यथा उदया येताचे भास्वता होईल गात सौमित्र. होय भरता
मला सांगायचा उल्हास आहे, पण माझ्या मागे एक संकट आहे. ते कोणता? सूर्योदय उदय झाला तर घात होणार आहे. घात होणार आहे. ती घात कोणता? पुढची व्हावी. ब्रह्मशक्ती महादारुणावरी पडता रवी किरण सौमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने घात जातसे. कोणताय? लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि त्या शक्तीवरती सूर्याचे किरण पडले तर लक्ष्मण मरणार आहे. हे माझ्या मागे संकट आहे. इथं सांगू लक्ष्मण जाणार आहे, न सांगता जातो कोण मरणार आहे? तुम्ही. मग कस करावं? ऐकत आहो पुढची व्हावी. जरी प्रीती सौमित्रासे श्रीरामा ते पाहू इच्छिसे तरी गोऊ नको माझसे औषधेसे नेऊ. जर लक्ष्मणाविषयी तुमच्यात प्रेम असलं तर, रामाविषयी प्रेम असलं तर मला इथं थांबून घेऊ नका. मला लवकर जाऊ द्या. आणि मी गेलो की रामाला लक्ष्मणाला घेऊन इथं येतो. पण आवड जी झाली त्याच्या सवड काढावंच लागते. आवड झाल्यावर सवड काढावंच नाही. काही जरी असलं तर ऐकत पुढची व्हावी. तुझा माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञा आपण विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण तुमच्या पाया पडतो. मारुतीला म्हणतात मी जर कथा सांगित बसलो विघ्न येणार आहे म्हणून मला जाऊ द्या हो नका. पण आतापर्यंत विघ्न कोणता आहे ऐकायचं आहे का? पुढची व्हावी. ऐकता कपीचे माता भरत हृदय कृतांत उद्या येता भास्वता करीन घात तयात. काय म्हणलं? सूर्य उगवला तर लक्ष्मण म्हण ते सूर्य तळपा जाग मस्त करा जाऊ. कशासाठी? खऱ्यासाठी का खोट्यासाठी? खऱ्यासाठी. का बर? हिम्मत असेल तर किंमत आहे. हिम्मत असेल बोलणे. जर कथा सांगेपर्यंत सूर्य जर उगवला जिम्मेदारी माझ्याकडे. आणि एक करतो कोणतं? पाहतो श्रीरामाचे अण्णा वृत्तांत न सांगता संपूर्ण तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण न लागत. अजून रामाची शपथ घेऊन सांगतो सूर्याला उगू देत नाही. आणि जर भरवसा नसला तर माझा प्राण जाईल. माझा प्राण माझा एकट्याचा नाही. ऐका पुढची व्हावी. का वाचवू जातो सी तुझे याते जीवे मारे सी तू केने सुख नवे श्रामासे कपे जाणसे ते करे. देवाला सुख होयाचं कार्य करावं. इथं आलाय मागे सांगितलं. म्हणून तिसऱ्या अध्यामध्ये ववी आहे मला. तिसऱ्या अध्यामध्ये जेणे रामायला मारुतीला असं द्या रामा लक्ष्मणला वाचलं तर मला सुख आहे. मग सुख कोण द्यावं? भक्तांनी देवाला द्यावं. आणि जर तुम्ही असं मला जर सुख देता तिकडे गेलो रामाला दुःख वाटेल. दे वाटेल. आणि महाराज देवाला दुष्काळ आहे. देवाला दुष्काळ आहे. आपला दुष्काळ कशाचा? पाणी पडला गेले पाणी पिळला गेले की दुष्काळ. पण थोर प्रेमाचा आणि हाची दुष्काळ. मग ते प्रेम जर रामाला द्यायला गेलो दुष्काळ राग येते. याच्यासाठी एक करा कोणतं? माझा प्राण जायले येत शत्रुन तत्काळ करील घात तिघी माता त्वरिता प्राणघात करतील. जर कथा न सांगतो मी मरतो शत्रुघ्न जाईल आणि तिघी माता जातील. तिघी माता तिघीतली कोणती? पहिला नंबर कोणाचा? कौशल्याचा. कैकेयीचा आधी नंबर. लई प्रेम आहे महाराज. कैकेयी आहे म्हणून रामायण आहे. तिला दुष्ट म्हणू नका. आता काही लोक म्हणतात तिचं नाव ठेवून नाव घ्यावं तिचं. तिने जर ही वनवास पाठवली असती तर राम रावणाला मारले. दुष्टाचा संवार करायचं निमित्त आहे. आणि असे लढतील आणखीन मरतील कोण? पुढची व्हावी. कोणी आयुध कथा कांत होईल का समजता साध्यांत वृत्तांत न सांगता करशील घाता सर्वांच्या. एवढे लोक अयोध्येतले मरतील आणि एवढ्याचा सर घात करण्याचं पाप तुझ्या डोक्यावर. कुणाच्या? मारुतीच्या. भरत महारथ. मग येथील चरित्र श्रीरामासे सांग सविस्तर मारून माता सौदार येथे सत्वार. आणि इथून तिकडे गेल्याच्या सांगा रामा एक बहादुरकी केलं. कोणती? राक्षला मारण्यापेक्षा तुमच्याच घरचा कुळबुजीराव म्हणा दिवाळीजीराव. माय
भाऊ सगळे मेलाव, तिकडे मेलं, तिकडे दिवा इजिराव, इकडे दिवा लावा आलो नुसता कुणाला रामाला. आणि एवढं केल्यावर ऐकून या भरत वचन हनुमान अत्यंत विस्मय आपण यासी न देता समाधान गमन आपण करू नये. मारुतीला कळलं आता मी जर न सांगता गेलो हे ना मरतय, हे ना मरतय. मग आपण बी आपला विचार करावा. दुसऱ्याच्या जीवावर कधी बोलणे मला, दुसऱ्याच्या जीवावर कधी बसते का हो की पुढे मी तुझा पाठीमागा. आपल्या ताकद आहे का मारुतीला म्हणतात. ह्याच्या जीवावर जर कथा न सांगता गेलो मी कसा, आपली ताकद कसं उल्लंघिता भरता श्रीराम क्षोभेल मनसे जगी होईना अपयशी सजनासी उल्लंघिता. एखादा आपल्या ठिकाणी अपेशपणा येत असेल तर साधूचा अवेलना झाल्यास सगळं पाप लागेल, देवाला राग येईल. आणि देवाला राग येऊ द्यायचं नसेल एक करावं कोणतं औषधी मंदा ते होते वेगे क्षोभेला रघुपती हे चुकवा व्याप करते भरताचे ते सुखा. देवाला राग आला, साधूचा अवेलना झाली, औषधी असलेले तेज वासर संपून जाते. म्हणून हे अपाय म्हणजे संकट, हे चुकवण्यासाठी पर्याय करावं कोणतं. उदया येता गब असते त्यासे मारिन निश्चित रवी माझे जाणे शकते बाळपणी ख्याती केली. मात्र म्हणतात भरताच्या जीवावर बोललं गेलं मग आपल्या जीवावर पण बोला. मात्र म्हणतात उगवताची बालपणी गिळू गेला वासर म्हणे. मी जन्माला तेव्हा सूर्याला सलामी दिला. सूर्याला माहित आहे कवा तेव्हा होतो ताना माईनं नाळ खाल्ली नव्हती तेव्हा सलामी तेव्हा होतो. आता तरी झालो टणका श्रीराम भजनी वंचका रवी बापुडे कोणा मशक उदया दे का तेव्हा होतो शाना. आता ताना होता आता झाला शाना. जय जवान जय किसान. आणि त्याच्यावर खुराक आहे कुणाचा रामनामाचा. शचाष्टशनी महाराज कुणाचं पोरगा आहे. ज्या वेळेस रामचंद्र प्रभूंनी रावणाला मारलं आणि बिभीषण लंकेचं राज्य दिलं आणि राज्य दिल्या त्यानंतर परत जात असताना रामाने सत सीतेला म्हणले सीते या ठिकाणी अंजनी माता आहे मारुतीची माय आहे तिचं दर्शन घेऊन. गेल्या गेल्या आश्रमाच्या जवळ गेले. अंजनी मातेच्या पुढे गेल्याच्यानंतर मारुतीला आलं. मारुतीला काय आई रामाला कोण मारलंय. रावणाला. त्याने म्हटलं रामानं मारलंय. थटकून झटका दिली अंजनी मातेनं. मारुतीला दूर बडवून लावली. का बर तुझ्यासारखा सरळ असताना रामाला का मारायला लावलास. आपल्या सणातली धार काढून पर्वताचं पीठ करणारी असलं दूध पिलेलं आहे. आणि रामाला सांगायला तेव्हा सीताई साहेबांनी म्हटले रावणाचा पण होता. ऐरावण मारलं महिरावण मारलं पण हे रावण मारलं नाही का. रामाचं बोलणं आहे आणि मारीन रामाला सांगितले होते सर्वाला मार पण रावणाला मारू म्हणून मारुतीनं मारल्याने तो जवळ घेतली आहे. एवढ्या माईचं दूध पिल्याला तो मारुतीला म्हणतोय सूर्य का उगवतोय त्याला आता मोठा झाला म्हणून एक भीती पाठीमागेली गेली. निर्धार कोणाचा आहे आपल्या मनाचा निर्धार आहे. आपल्या मनाचा निर्धार झाला एक होतंय कोणतं ऐसे विचारोनी मानसे छळणे पुसे भरतासे उदय येतारवेसे अनर्थासे कारण. अजून असं कळालं आपल्याला पण पुढचा माणूस कसा बोल का. काही लोक बोल के कामाला राहतात. मग ह्याला बोलाय पण कामाला कसं आहे. आणि अंदाजा टाकाव धोंडा टाकून अंदाजा टाकाव. धोंडा टाकलं ऐका धोंडा कोणता आहे. कोणी कपीचे उत्तर पोळले भरताच्या अंतर बोला दिले खडतार कपी उत्तर. म्हणलं सूर्याची भीती आहे हे धोंडा पडला. भरताने ऐकिलं राग आला आणि भरत म्हणतात काय म्हणतात न साधता राम कार्यासे उदय पावता रवीसी समूळ छेदिन त्यासे बाणाग्रे शिक्षणार्थे. सूर्य जर उगला कथा न सांगता तर त्या बाणाचं असं खंडन सूर्याचं करतो आणि पुढच्या वर्षी रात्रच्या शक्ती करतो का त्याला उगवत द्याय ना. हे कुणाचं बोलणं आहे भरताचं आहे. असं म्हणून मारुतीला सांगितले भरत्या तुझा उशिरा होईल जरी तरी सपर्वत बाणाग्रे बसवून या रामशरे क्षणा माझा माझ्या जवळ एक वाहन आहे
बिनचाकी बिन पेट्रोली बाण आहे. त्या बाणावर बसवतो, पाठवितो. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवरी महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. वाचकाच्या सेवेसाठी बाबूस महाराज डोंगरे उंबरगा. चला लवकर, सूचक तेच राहतील. या हरी हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. एका जनार्दना शरण हनुमान येईल समाधान. आते गोड निरूपण सावधान परिसावे. आतापर्यंत मारुतीचा भरताचा संवाद झाला. आता नाथ महाराज सांगतात मारुतीने निश्चय केला भरताच्या मनात समाधान करावं. पण आपल्या ठिकाणचं प्रेम आहे. कोण? आपल्यावर ज्यानं केले उपकार, त्या उपकाराची शब्द सुमनाने परतफेड करावं. ती का तुका म्हणे फार थोडा तरी आपल्या केल्यावरचा उपकार परतफेड करावं. ती कशी पुढची व्हावी. चतुर एका जनार्दना करिता निज गुण कथन शब्दाशी उपरती होऊन या निज रोपी दिन तो झाला. गावबा म्हणतात माझी गुरु माऊली जनार्दन आहे, त्यांची कृपा झाली. शब्द रूप त्याचं